तुम्ही जो मला पहिलाच प्रश्न विचारलाय बरोबर. की तुम्ही राजकारणात कसे आलात, कसे आला त्याच्याबद्दल माहिती मिळाली असतं नक्कीच आम्हाला बरं वाटलं असतं आणि आपल्या व्ह्युअर्सला पण. भावनिक केलं. माझ्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळालाय. बर. अगदी लहानपणापासून एकदम गरीब घरातला बाप खाटीक. हम्म. खाटीक पण कापायला कोंबड्या नाहीत. खाटीक पण कापायला कोंबड्या नाहीत. असं कसं खाटीक? इथून स्ट्रगल सुरू झालाय माझं. आणि त्या स्ट्रगलच्या पायी मला हा. लोकांच्या खोरडात जाऊन, लोकांच्या घरात जाऊन, लोकांच्या परसात जाऊन, जीवावर खेळून, बर, अथक परिश्रम करून, कडक मेहनतीनं त्या कोंबड्या आणाव्या लागायच्या. चोराव्या लागायच्या म्हणजे चोरलेत. याला कोंबडी चोर म्हणतात. मग तसंच तर आहे. हायला तरी म्हणतोय लोक मला अजून पण कोंबडी चोर का म्हणतात. बरोबर आहे. पाप्या हे सूत्रधार शोध कोण आहे ते. बर, एवढ्यावर थांबलं नाही. माझ्या एका मित्राने एक स्कीम आणली. हा, ती स्कीम पण आमच्या कानावर आली. आमच्याकडे मंगळवारचा बाजार भरायचा. बरोबर. हे बायका एवढे मोठं मोठं सोन्याचे दागिने घालून यायचे. अरे बाप. माझ्या मित्राने सांगितलं ज्या बाईच्या गळ्यात मोठा दागिना असेल त्या बाईला त्या दागिन्याचं वजं होतंय. आपण समाजसेवा करायची आणि तो दागिना घेऊन त्या बाईचं वजं हलकं करायचं. म्हणजे मंगळसूत्र चोर डायरेक्ट. हा,